ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आपल्या आयुष्याची पुंजी आणि घामाचा पैसा सेनापती बापट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये अडकवल्यानं संतप्त झालेल्या शेकडो ठेवीदारांनी पारनेर शहरात आक्रमक पवित्रा घेतला। गुरुवारी 23 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून तालुक्यातील विविध भागांमधनं 500 ते 800 ठेवीदार पारनेरच्या बाजार तळावरती एकत्र जमले होते। या ठिकाणी सर्वांनी एकत्रित येत संस्थेचे संस्थापक आणि माजी आमदार विजयराव औटी यांच्या विरोधामध्ये एल्गार पुकारलाय। बाजार तळावरनं या आंदोलकांनी पारनेरच्या मुख्य बाजारपेठेमधनं एक भव्य अशी रॅली काढली। या रॅलीच्या दरम्यान आमचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे आणि संचालक मंडळाचा निषेध असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर शहर दणाणून गेलं। ही रॅली थेट माजी आमदार विजयराव औटी यांच्या बंगल्याच्या समोर पोहोचली। तिथे संतप्त ठेवीदारांनी जोरदार निदर्शने केली आहेत आणि बंगल्याच्या समोरच ठिय्या मांडला। संस्थापक विजय औटी, संस्थेचे अध्यक्ष रामदास भोसले, मुख्य कार्यकारी संचालक रामदास झंजाड यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळाला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी लावून धरली। पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल करूनही आरोपी अद्याप मोकाट फिरतायत याबद्दल ठेवीदारांनी तीव्र संताप व्यक्त केला। अनेकांच्या मुलांचं शिक्षण, मुलींची लग्न आणि वृद्धांच्या औषध उपचारांचा पैसा या संस्थेमध्ये अडकलाय, त्यामुळे ठेवीदारांवरती उपासमारीची वेळ आली आहे। ही परिस्थिती मांडत असताना अनेक ठेवीदारांना अश्रू अनावर झाले। केवळ आश्वासने नको तर प्रत्यक्ष कारवाई करा असा पवित्रा घेत ठेवीदारांनी पारनेर तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे। प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनामध्ये ठेवीदारांनी मागणी केली की या घोटाळ्याचे तात्काळ फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावं आणि संस्थेसह सर्व माजी आणि विद्यमान संचालकांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्यात याव्या। या मालमत्तांच्या लिलावामधनं ठेवीदारांची देणी परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती त्यांनी केली आहे। तसेच गृह विभागानं या संस्थेवरती प्रशासकाची नियुक्ती करावी असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। सकाळपासूनच सुरू झालेलं हे आंदोलन दुपारपर्यंत सुरू होतं। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारनेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता। तहसीलदारांनी ठेवीदारांच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारून त्यावरती योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। मात्र जर येत्या काही दिवसांमध्ये दोषींना अटक झाली नाही तर आणि पैसे मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संतप्त ठेवीदारांनी दिलाय। तर या आंदोलनामुळे पारनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। रेनवडे गावावरून मी सेनापती बापट संस्थेचा 20 लाखाचा ठेवीदार आहे। भोसले साहेब, विजय औटी साहेब हे याच्यात दोषी आहेत। हे फॉरेन्सिक ऑडिट जे झालेलं आहे आता सध्या याच्यामध्ये 2016 मध्ये विजय औटी हे त्यांचा मुलगा अनिकेत औटी आणि विजय औटी हे दोघेही संचालक दिसत आहेत आणि त्यांच्याच काळात सुपा या ठिकाणी असलेली जी कंपनी आहे सूर्यतारा ही विकली गेलेली आहे आणि ती अतिशय क्षुल्लक किमतीला विकलेली, थोड्या किमतीत विकलेली आहे। तर ती फ्रॉड प्रशासनाला दिसतोय। मग प्रशासन आता करतंय काय? प्रशासन त्यांना अटक का करत नाही? त्यांच्या प्रॉपर्ट्या सील का करत नाहीत? याचं उत्तर आम्हाला पोलीस प्रशासन आहे। आपल्या जिल्ह्याचे DYSP सोमनाथजी घोरगे साहेबांना आम्ही मागच्या आठवड्यात भेटलो होतो, तेव्हा आठरे साहेबांनाही समोर घेतलं होतं की 8-8 दिवसाला तुम्ही आम्हाला फॉलोअप द्यायचा आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं। परंतु 15 दिवस होऊन गेलेत, त्यांनी आम्हाला कुठलीही माहिती दिलेली नाहीये। तर तुम्ही गेल्या 15 दिवसात प्रशासनाने केलंय काय? आणि तुम्ही जर हे करणार नसाल, तुम्ही ह्या गुन्हेगारांना अटक करणार नसाल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, संचालकांना शोधावं लागेल, रस्त्यावर त्यांना आम्हाला सोलावं लागेल। आम्ही इथं लाखोनी जमलेले आहेत। इथं जवळजवळ 26-29 ठेवीदार आहेत। आज या ठिकाणी पारनेर या मेळाव्याला जवळजवळ हजारो लोक हजर आहेत। काही लोक त्यांच्या प्रकृती परिस्थितीमुळे आलेले नाहीत। तुम्ही यांचं करणार काय? तर संस्था बुडाली हे कळल्यावर विजय औटींनी सप्टेंबरमध्ये पैसे देतो असं मेन शाखेत येऊन सांगितलं होतं। तर बाबा तू आता झोपलाय का? आता तू गेलाय कुठे? तू सप्टेंबरमध्ये आम्हाला पैसे देणार होता, पेपरला न्यूज दिली होती की माझा ठेवीदार मी वाऱ्यावर सोडणार नाही। तर आज तू गेलाय कुठं? आज तू करतोय काय? आज पेपरलाही न्यूज आहे 2 दिवसापासून, तू या ठिकाणी समोर आला का नाही? तर तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही तत्काळ कायदेशीर कारवाई करा, नाहीतर जनता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आहोत। ज्यावेळेस सकाळी दिवस उगवतो 9-10 वाजता आम्ही शेतामध्ये जातो, उन्हाची तीव्रता काय, कांदे काढावे लागतात आणि हे सर्व करून पुढच्या दृष्टीने, भविष्याच्या मुलांच्या दृष्टीने असेल किंवा घराच्या कुटुंबाच्या दृष्टीने जी आम्ही काही तुटपुंजी जी रक्कम आपल्या शाखेमध्ये ठेवली होती, आमच्या या सेनापती बापटच्या शाखेमध्ये ठेवली होती, ती एकमेव केवळ फक्त विजयराव औटी पारनेरचे आमदार सतत 3 वर्ष त्यांनी जे गाजवलं, त्यांचं कर्तृत्व चांगलं होतं, नेतृत्व चांगलं होतं, म्हणून त्यांचा विश्वास सर्वांच्या मनामध्ये भरला आणि सर्वांनी त्यांच्या विश्वासावरती पैसे ठेवले। हा पहिला मुद्दा। परंतु
आज ते सांगतायत की माझा संस्थेशी संबंध नाही. ठीक आहे विजय राऊत, तुमचा जर संस्थेशी संबंध नाही तर मी रेणूचा ठेवीदार आहे. माझे 50 लाख रुपये त्या ठेवी सेनापती बापटमध्ये आहेत. हे सगळे शेतीमधून जे उत्पन्न आहेत, गाया असतील, कांदे असतील, हे सगळं काढून मी माझी तुटपुंजी रक्कम त्या ठिकाणी ठेवलेली आहे. विजय राऊतीला मी या ठिकाणी सांगतो, विजय राऊती तुम्ही फक्त तुमचा एखादा फोटो मला दाखवा कांदे काढताना, माझे 50 लाख रुपये मी तुम्हाला आज दान करतो, या ठिकाणी या पत्रकार परिषदेमार्फत सांगतोय. अशी जर तुमची तयारी असेल आणि तुम्ही जर असे जर आमच्यासारखे गोरगरीब कष्टकऱ्यांची मुंडकी पिळून तुम्ही जर एसी गाडीमध्ये आणि बंगल्यामध्ये जर फिरत असाल तर तुम्ही कुठे कांदे काढले आणि कोणत्या शेतामध्ये तुम्ही काम करून हा बंगला आणि गाडीमध्ये फिरलात हे तुम्ही दाखवा. आणि त्याबरोबर असे आमच्या रेणूरचे एकूण 6.5 कोटी रुपये ठेवी आहेत. ह्या आमच्या ठेवी आमच्या गोरगरिबांच्या आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. आणि त्या मिळण्यासाठी भले आम्हाला रोडवरती येऊन भले तुमच्याशी किंवा आमदाराशी किंवा संचालकांशी संघर्ष कितीही करावा लागला तरी चालेल. ज्याप्रमाणे आम्ही रोडवरती आलो त्याचप्रमाणे तुम्ही जर रोडवरती फिरताना दिसलेत तर तुमची गाठ आमच्याशी आहे. संघर्ष अटळ आहे. तुम्ही कितीही बिळात लपा, बिळातून बाहेर काढण्याची ताकद या ठेवीदारांमध्ये, हे तुम्हाला सांगतो. आणि आज सेनापती बापट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी या पतसंस्थेसंदर्भात असणाऱ्या वित्तीय अनियमिततेसंदर्भात आम्ही आज पारनेरचे PI साहेबांना निवेदन दिलंय. या निवेदनामधून आम्ही पतसंस्थेचे संस्थापक माजी आमदार विजय राऊटी यांना आरोपी करण्याची मागणी केलेली आहे. हे संस्थापक आहेत या पतसंस्थेचे. या पतसंस्थेच्या ठेवींमधून कोट्यवधी रुपयांचे विनातारण कर्ज वाटप करण्यात आलंय. सूर्यतारा इंडस्ट्रीजला 13 कोटीचं कर्ज दिलंय. या सगळ्या गोष्टींबाबत माहिती आज आम्ही पारनेरचे PI साहेबांना दिलंय आणि त्यांनी आम्हाला त्याच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. आज सेनापती बापट पतसंस्था या संस्थेमध्ये यापूर्वी जो पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे त्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा अहिल्यानगर येथे चालू आहे. त्या गुन्ह्यासंदर्भात गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळत नाहीत किंवा त्यात नव्याने आरोपी निष्पन्न करून काही अटक होत नाही किंवा फॉरेन्सिक ऑडिट लवकर होत नाही, या संदर्भात मागण्यासंदर्भात आज हे गुंतवणूकदार येथे पारनेर पोलीस स्टेशन आले आहेत आणि त्यांनी मला त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. ते निवेदन मी स्वीकारत असून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात त्यांना आश्वासन देतो. ते निवेदन मी आर्थिक गुन्हे शाखा येथे तपास चालू आहे ते मी सादर करतो. तसेच SP साहेबांनाही याविषयी सांगतो आणि चर्चा करतो. आपणास लवकरात लवकर न्याय मिळेल याचं ग्वाही देतो. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.